तुझी आनवाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासुनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासुनिया. प्रस्तुतस्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग कैवल्य चक्रवर्ती सम्राट विश्ववंद्य ज्ञानेश्वर महाराज यांचा आपल्या इष्टदेवतेसमोर उभं राहून आणि त्या देवतेप्रतीचा अनन्य भाव प्रतिपादित करणारा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल. आपल्या या आझादनगर परिसरामध्ये श्री हनुमान सेवा समिती यांच्या मार्फत दरवर्षी सालाबादप्रमाणे हा उत्सव साजरा केला जातो. त्यांच्या अनेकही उत्सव असतील, त्यापैकी हा एक अखंड हरिनाम सप्ताहाचा उत्सव. मोठ्या प्रेमाने हा उत्सव आपण सुरू केला. 38वा आता हे वर्ष आहे. मोठ्या प्रेमाने चालवत आहे. सगळे परिचित अपरिचित श्रोतृवृंद सगळे आपले रासने महाराज जेवढे परिचित आहे तेवढे आपल्याला माहिती आहे. आमचे डुमरे महाराज आहे, त्यांचं नाव बाळू महाराज आहे. पहिले ते मला ओळख करताना म्हटले माझं नाव बाळू महाराज. म्हटलं गिरगावकर का? नाही म्हणे डुमरे. आमचे हरिश्चंद्र महाराज, त्याच्यानंतर माफ करा परिचय नाही आहे, बाकीचे सगळे गायक वृंद, चेतन भाऊ यांच्या मार्फत त्यांनी हा सेवेचा योग दिला. माऊली ज्ञानेश्वर महाराज या अभंगाद्वारा आपल्या इष्टदेवतेसमोर बसून आणि इष्टदेवतेच्या प्रतीचा अनन्य भाव प्रतिपादित करतात. संत हे देवासमोर बसून देवाचंच बोलतात. संत प्रपंचामध्ये येऊन सुद्धा देवाचंच बोलतात. म्हणजे संतांच्या विषयीचं प्रतिपादन करताना असं करतायत, बोलण्याची नाही आता देवाविन काही बोलायचं नाही. बस वाचा वाचत्वासी नव्हे कोठे काय करावे. देवाशिवाय इतर बडबड करायची नाही, फक्त बोलायचं ते देवाचंच. संत देवासमोरही देवाचंच बोलतात आणि संसारासमोर प्रपंचासमोर सुद्धा देवाचंच बोलतात. जीवाचं उलट आहे. जीव प्रपंचामध्ये प्रपंचाचं बोलतो यात नवल नाही, तो देवासमोर सुद्धा प्रपंचाचाच बोलतात, हे उलट आहे. पण संतांचं तसं नाही. संत देवासमोरही देवाचंच बोलतात आणि प्रपंचात आले तरी सुद्धा काय करतात? देवाचंच बोलतात. त्याचं कारण आहे महाराज. संत देवासमोरही देवाचंच बोलतात आणि प्रपंचातही देवाचंच बोलतात. त्याचं कारण आहे की महाराज ते निश्चित अशा अवस्थेमध्ये गेलेले, म्हणजे आता त्या अवस्थेत गेल्यानंतर त्यांना आता कोणत्याही प्रकारचं त्यांना भाव राहिला नाही. कोणत्याही प्रकारची वृत्तीशून्य अवस्था ज्यांची निर्माण झालेली आहे. म्हणून वृत्तीशून्य अवस्था ज्या वेळेला निर्माण होती त्यावेळेला देवाशिवाय इतरत्र तो बडबड करत नाही. वृत्तीशून्य अवस्था त्या करता लागली. महाराजांच्या अनेक अवस्थेचे अभंग आहेत. ती निश्चित अशी अवस्था आली का मग त्या अवस्थेमध्ये गेल्यानंतर आता जग कसं प्रतिपादित होतं. महाराज एक ठिकाणी सुंदर वर्णन करतात. महाराज म्हणतात, निरंजनी आम्ही बांधियले घर, 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 निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो से, निराकार निरंतर राहिलो, निराभास पूर्ण झालो समरस, निराभासी 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 पूर्ण झालो समरस. तो एक
साधनेचा अवस्था आहे. निरंजनी आम्ही बांधिले घर, निराकार निरंतर राहिलोसे. कीर्तनकार हा अभंग वास्तुशांतीला घेतात बरेच कीर्तनकार, पण ती अवस्थेचा अभंग आहे. त्यामध्ये अवस्था आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची. काय निरंजन रूप अवस्थेला आम्ही आता आलो. कशाने आलो? साधना करून आलो. बरं, साधनेच्या जोराने आम्ही निरंजनी अवस्था प्राप्त केली आणि आता त्या निरंजनी अवस्थेतून आम्हाला जग कसं प्रतिपादित होतं? निराकार निरंतर. किंवा तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आता नाही अभिमान, झालो तदाकार नित्य शुद्ध. आता अभिमान नाही, मग शुद्ध झालो. वृत्ती शून्य अवस्था निर्माण झाली. सहज मी आंधळा गा निज निराकार पंथे. वृत्ती हे निवृत्ती झाली. बस, ज्या वृत्तीला आवड जडती ना, ज्या वृत्तीला विषय जडतात ना, ती वृत्ती आता आमची काय झाली? निवृत्त झाली. त्या भागवतामध्ये गवळणींचा एक भाव आहे. त्या गवळणी भगवान कृष्णाची रथ झाल्या होत्या. म्हणजे त्या इतक्या रथ झाल्या होत्या का भगवान कृष्णाला भेटण्याकरता भरिता ओलांडुनी रीता करी घट, त्या घरातली माठ रिकामी करायचे आणि भगवान कृष्णाला भेटण्याकरता पाण्याच्या निमित्ताने जायचं. मग सासू सासऱ्याची त्यावेळेला जोरदार त्यांची म्हणजे सासूची सासऱ्याची मर्यादा फार होती सुनांना. मग त्यावेळेला लवकर त्या कृष्णाला भेटीची ओढ लागल्यानंतर मग सासू सासऱ्याची मर्यादा सुद्धा डावलायची. महाराज वर्णन करतात ना, विसरल्या कामधंदा सासू सासऱ्याची नाही मर्यादा, कोण जावा कोण नंदा, वृत्ती वेधली परमानंदा. ओ नंदा ओ नंदा पाव घो. पुढं नाही जायचं आपल्याला. वृत्ती वेधली परमानंदा म्हणजे त्यांचं असं होतं, त्या गवळणी दही दूध विक्रय करता जायच्या तरी सुद्धा दही घ्या दूध घ्या असं नव्हत्या बोलत. मग गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे, गोविंद घ्या कोणी दामोदर घ्या गे. त्या गवळीने दही दूध विकायला जायच्या तरी सुद्धा दही घ्या दूध घ्या, हा गोविंदू घ्या कोणी दामोदरू घ्या घ्या. आता कसा व्यापार होत असेल त्यांना माहिती. पण का अवस्था? तर भगवान परमात्म्याशी रत झालेल्या होत्या. किती त्यांनी आवडीचा विषयच भगवान परमात्म्याला केलं होतं. एक विषय तो सकळांचा हारी, त्याच्या आवडीने आवडी तरी, अंध बहिरी ही प्रीती लोकाचारी, त्यांची कीर्ती गायली पूर्णांतरी. वो हो आपणाची करीती नवलो. एक विषय तो सकळांचा हरी. बस, आमचा हरी नावाचा विषय आवडता झाला. तुकाराम महाराज तर पुढचं बोलतात. तुकाराम महाराज म्हणतात, त्या गवळणी देव वेड्या झाल्या होत्या. तुका म्हणे देवा आयशा देव पिशा उदारा. त्यांना वेड लागलं होतं देवाचं. आता ऐका बरं का, देवाचं वेड लागणं वेगळं आणि शुद्ध वेडा वेगळा. काही वेळेला काय होतं, एखाद्या माणसाला देवाची खूप आवड, म्हणजे कीर्तनच तू कधी सोडत नाही, सप्ते कधी सोडत नाही, फार आवड त्याला धार्मिक गोष्टींची, आणि मग त्याचा स्वभाव भोळा असतो. आणि मग अशा लोकांना काय म्हणतो आपण? वेडा म्हणतो. भोळ्याला काय म्हणतो आपण? वेडा. पण ऐका, देवाचं पिसं लागणं किंवा देवाचं वेड लागणं वेगळं, शुद्ध वेडे. शुद्ध वेडे तर पावलं पावली भेटतील. देववेडा भेटायला फार अवघड आहे. देववेडा लवकर सहजासहजी आपल्याला मिळत नाही, आणि भेटला तरी आपण त्याला शुद्ध वेड्यातच गणतो. शुद्ध वेडे तर पावलं पावली भेटतात. तो प्रसंग आठवला म्हणून सांगतो. एक जण वेडा, आणि वेड्याच्या दवाखान्यात त्याला ॲडमिट केलं. आता उपचार करणारे सायकोलॉजिस्ट डॉक्टर होते. हा वेडा काय करायचा? रोज एका भिंतीला कान लावायचा. डॉक्टर यायचे, सायकोलॉजिस्ट मानसोपचार तज्ञ होते. ते आले का ते पाहिजे भिंती, वेड्याने भिंतीला कान लावले, त्याला म्हणे चल बाजूला, हुसकून द्यायचे. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्या भिंतीला त्यांनी कान लावलेले. वेडाच तो. परत ते सायकोलॉजिस्टनी पाहिलं का, काय रे चल बाजूला. असं तब्बल 6 महिने घडलं. तो भिंतीला कान लावायचा, हौसकायचा, असं 6 महिने घडलं.
एक दिवस त्यांनी पुन्हा भिंतीला कान लावलेला पाहिला डॉक्टरनी. कोण होता तो? मानसोपचार तज्ज्ञ होता, सायकोलॉजिस्ट. त्यांनी पुन्हा याला भिंतीला कान लावलेलं पाहिलं. आता डॉक्टरच्याच मनात यायला लागलं, म्हटले ज्या अर्थी हा कान लावतो त्या अर्थी काहीतरी आवाज येत असेल त्याला. मग त्याला काढून दिलं आणि डॉक्टरनी कान लावला. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली, 1 तास झाला, 1.5 तास झाला, 2 तास झाला, 3 तास झाला, 4 तास झाला. बुवा नाशिकला पोहोचला पार, तरी सुद्धा काहीच ऐकायला आलं नाही. शेवट त्याला बोलवलं, इकडे रे. का रे? 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 तास झाली कान लावला, मला काही ऐकायला आलं नाही. तू काय इथं ऐकतो रे? म्हटले अहो 6 महिने झाले कान लावतो, मला काही येईन ऐकायला, तुम्हाला कसं काही येईल? म्हटले याला शुद्ध वेडा म्हणतो. हा शुद्ध वेडा, हा शुद्ध वेडा. पण देव वेडा तसा नाहीये. मग त्याला देवाचं पिसं लागलेलं आहे, देवाचं वेड लागलेलं आहे. आणि म्हणून तुका म्हणे देवा आयशा, देव पिस्या उदारा. हा, अशा प्रकारची स्थिती त्या गवळणींची झाली होती. त्यांना देव सोडून आता काही नाही. देव बोलायचं फक्त देवाचंच बोलायचं, वाचा वाचत्वासी नाही, इतर बडबड करायची नाही. बोलायचं तर काय बोलायचं? देवाचंच बोलायचं. आणि म्हणून ती स्थिती संतांची आहे. संत देवाचं बोलतात देवासमोर, प्रपंचातही बोलतात देवाचं. देव घ्या कुणी, देव घ्या कुणी, आयता आला देव घ्या, देव घ्या म्हणत संत फिरले. संत देवाचंच बोलतात, देवाशिवाय इतर काही बोलत नाही. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांसारखे परम श्रद्धाळू संत जेव्हा देवासमोर उभे राहतात, आता साक्षात त्यांना देव प्राप्तच होतात बरं का. त्यांना प्राप्ती करता 8 तासही करायची गरज पडली नाही. त्यांनी साधनेच्या द्वारे, भक्तीच्या द्वारेने देवाला सहज प्राप्त केलं. त्यांना योग साधना करावी लागली नाही, यागाकडे जावं लागलं नाही, यज्ञाकडे काही करायची गरज पडली नाही. स्वतः ज्ञानेश्वर महाराज योगी असताना सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी नामाचंच महत्व प्रतिपादित. हरिपाठ आपण काय म्हणतो? योगाची वाटा जे निघाले गा सुबाटा, तया दुःखाची जवाटा भागाली. फक्त नामस्मरणाच्या जोरावर देव प्राप्त केला. आणि आता आपला इष्टदेव आपल्या समोर उभा आहे. आणि आपल्या समोर उभा राहिल्यानंतर आता त्याच्याशी काय बोलायचं? तर ज्ञानेश्वर महाराजांनी शपथ खाल्ली, देवा तुम्हाला जीवापेक्षा सुद्धा जास्त आवडतो, असा भाव ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणात प्रतिपादित करतात. साक्षात आपण देवाच्या समोर उभे. ज्याची भक्ती आपण केली तो देव आपल्या समोर उभा आहे. ज्याच्याकरता सायास करावा लागतो, कारण तो कोणालाही सहजासहजी प्राप्त होत नाही. योगियाचे ध्यानी ध्याताना तुळसी
देव खरं दिसण्याची गोष्ट नाहीये, तो कोणाला लवकर प्राप्त झालेला नाही आजपर्यंत. रावणाला सुद्धा वैर करावं लागलं तेव्हा प्राप्त झाला, कारण त्याचं वास्तविक स्वरूप अव्यक्त अशा प्रकारचं सांगितलंय. तो सगुण रूपाने कमी येतो, पण त्याचं वास्तविक स्वरूप अव्यक्त निराकार नाही जे आकार, जेथुनी चराचर. किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, कबीर महाराजही म्हणतात, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. आणि म्हणून असा अव्यक्त परब्रह्म, अव्यक्त परमात्मा लवकर सगुण साकार होत नाही. तो काही दिसण्याची गोष्ट आहे का? लोक म्हणतात तो, नास्तिकवादी म्हणतात तो दिसत नाही म्हणून आम्ही त्यांना मानत नाही. विचार करा, यांचं कधीच खंडन झालेलं आहे. महाराजांनी, शास्त्रकारांनी त्यावरती अनेक प्रकारचे प्रमाण दिलेले. ज्या अर्थी कार्य आहे त्या अर्थी कारण आहे, असं शास्त्रकार म्हणतात ना. जगतान यदि नो करता कुलालेन विना घटा, चित्रकारम विना चित्रम स्वतयेव भवेत तथा. ज्या अर्थी या भूमीतून समजा मडकं निघत असेल तर त्या मडक्याला बनवणारा कोणीतरी कुंभार आहे. किंवा महाराजांचं एक, ज्ञानेश्वर महाराजांचं प्रमाण आहे, ना तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडिया गाडगेचे निगती कुंभ, ते कुलालमतीचे गर्भ उमटली की. महाराज म्हणतात, या भूमीतून गाडगं निघतं खरी, पण ते तसं नाही निघत. मग त्या मातीपासून गाडगं बनवणारा कार्य आहे तर कारण आहे, सदोष कार्य असेल तर कारणही सदोष, कारणही तशाच प्रकारचं निघत असतं. कार्य आहे तर कारण आहे. आणि म्हणून या भूमीतून गाडगं निघतं, पण ते मातीपासून जरी बनत असलं तरी त्याला बनवणारा कोणीतरी आहे. जगतान यदि नो करता कुलालेन विना घटा, कुंभाराशिवाय मडकं नाही. चित्रकारम विना चित्रम, चित्रकाराशिवाय चित्र नाही. हो, जसं किंवा अलंकार स्त्रिया घालतात, त्या अलंकार घडवणारा कोणीतरी तर तो अलंकार, सोन्यापासून अलंकार घडवणारा कोणीतरी असं. जसं चित्रकाराशिवाय चित्र नाही, कुंभाराशिवाय मडकं नाही, तसं देवाशिवाय जगत नाही. जगतान यदि नो करता, अशा प्रकारचा भाव आहे. आणि म्हणून त्यांचं कधीच खंडन झालेलं आहे. ते म्हणतात देव नाही. मी ज्या वेळेला औषध निर्माण शास्त्र शिकण्याकरता होतो नाशिकला, फार्मसीला होतो मी, त्यावेळेला आमचे एक सर होते. ते सर नेहमी मला वेड्यात काढायचे. ते म्हणायचे, काय रे कुठे गेला होता? मी 15 दिवसांनी एकदा कॉलेजला जायचो, तर ते मला बोलायचे, तू काय आमचं जावई आहे का रे? त्यावेळेला माझं लग्नही नव्हतं. मनात मी विचार करायचो, असेल तर द्या. तू निदान आठवड्यातून 2दा येत जाय, रोज नको येत जाऊ. कशा करता जातो? सर मी कीर्तन करतो, प्रवचन करतो, आमची परंपरा आहे ती सांभाळावी लागते त्याकरता. मग कशाला इकडं फार्मसीला आला? मग मी सांगायचं, सर माझं शिक्षणातही डोकं चांगलं चालत होतं, मी काय असं नाही आहे 8 शिक्षणात जमलं नाही म्हणून आळंदीला चालला, असं नाही. मग ते मला कायम प्रश्न विचारायचे, मी दुर्लक्ष करायचो. ते त्यांचं असं होतं, ते देव मानत नव्हते. ते म्हणायचे, जे डोळ्याला दिसतं चक्षुर्वै सत्यम, जे डोळ्याला दिसतं ते आहे, जे दिसत नाही ते नाही. ते मला नेहमी म्हणायचे, काय देवधर्म करतो, काय हे करतो, काय ते करतो. नेहमी विचाराय, कीर्तन करतो का? ते इंदुरीकर बाबा करतात ते का? ज्यांना काहीच माहीत नाही ना कीर्तनातलं, ते त्यांचंच नाव घेतात बरं का. इंदुरीकर बाबा सगळीकडेच फेमस आहे. हो, तशाच प्रकारचं असतंय. आणि मग ते मला विचारायचे, कशावर कीर्तन करतो? मी दुर्लक्ष करायचो त्यांच्याकडे. 1-2दा विचारलं. एकदा त्यांनी असंच विचारलं, काय रे कशावर कीर्तन करतो? म्हटलं घोड्यावर करतो. तुम्हाला काय करायचं? काही प्रश्न विचारायचं, कशावर कीर्तन करतो म्हटलं. मग ते आम्हाला HAPला होते, ह्युमन ॲनाटॉमी अँड फिजिओलॉजी. मग HAPचा सब्जेक्ट म्हणजे मानवी सांगाड्याचा अध्ययन. मग ते सांगाडा त्यांनी माझ्यासमोर, आमच्यासमोर असा टाकला विद्यार्थ्यांसमोर. त्या सांगाड्याचं अध्ययन करत असताना सगळ्या पार्टची ओळख करून ते आम्हाला सांगायचे, याला हे म्हणतात, त्याला ते म्हणतात, त्याला ते म्हणतात. असं सगळं शिकून झाल्यानंतर त्यांनी प्रश्न विचारला. म्हटले, अजून माझ्याकडून चूक भुलीनी काही राहिलं का याचं शिकवायचं? म्हटलं, सर राहिलं. काय? सर तुम्ही सगळं दाखवलं पण या सांगाड्यामध्ये मन दाखवलं नाही. म्हटले, का रे 12वी काय कॉफ्या करून पास झालं का रे तू? अरे मन कुठं दिसत असतं का? म्हटलं, सर असा देव कुठं दिसत असतोय का? तो अनुभवायची गोष्ट आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. आणि म्हणतो लवकर कोणाला प्राप्त होत नाही, तो भगवान ज्ञानेश्वर महाराजांना प्राप्त झाला. आणि मग आता ज्ञानेश्वर महाराजांना जर देव प्राप्त झाला तर मागणी मागायची नाही, कारण संतांचं होतं, काही मागणे हे आम्हा अनुचित, आम्हाला मागायचं नाही. ज्या वेळेला तुकाराम महाराजांना सुद्धा पंढरीश पांडुरंग परमात्म्याने दर्शन देऊन सांगितलं, महाराज मागा, त्या म्हणतात, तुकाराम महाराज म्हटले, तुका म्हणे तुझी न लगे दसुडी, तुझी दमडी सुद्धा आम्हाला नको, परी आहे आवडी दर्शनाची. आम्हाला दर्शनाची आवड आहे, तुझं काही नको आम्हाला. आणि तुझे आम्हाला देणार आहे ते कुठं तुझं आहे? कारण देवाकडे जे आहे ते त्याचं स्वतःचं काहीच नाही त्याच्याकडं.
आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज मागणी मागायची नाही, कारण मागणं हा संतांचा स्वभाव नाही. त्यांचं लक्षण प्रतिपादित करतानाच भगवान कृष्ण म्हणतात अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिया. अनपेक्ष वृत्तीचा असावा तर तो संत. ज्याच्याकडे अपेक्षा आहे त्याला संतच म्हणता येत नाही. अनपेक्ष वृत्ती असावी. हो, उदास असावा. भक्त ऐसे जाना जे देही गेले आशा पाश निवारून, अशा प्रकारचं स्वरूप. आणि म्हणून भगवान परमात्म्यासमोर मागायचं नाही. मग देव त्यांचा भावच, ज्ञानेश्वर महाराज देवासमोर त्यांचा भावच प्रतिपादित करू लागले. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात देवा तुझी शपथ आहे, तुझी आनवाही नगा देवराया. काय बहु आवडसी जीवापासून, हा भाव प्रतिपादित केलाय. तुझी शपथ घेतो. आता संतांनी घेतलेली शपथ ही खरी असती बरं का. शपथ म्हणजे आपल्या मनातला सत्य भाव जर एखाद्याला सांगायचा असेल तर त्याचं साधन शपथ आहे. सत्य भाव. एखाद्याला आपली गोष्ट पटत नसेल, खोटी वाटत असेल, आपण फक्त म्हटलं देवाची शपथ का त्याला खरं वाटते. शपथ म्हणजे काय, आपल्या मनातला सत्य भाव प्रतिपादित करण्याचं ते एक साधन आहे. आता त्या शपथीमध्ये हे प्रकार आहे, काही खोटी शपथ घेतात आणि काही खरी घेतात. खरी खोटी असा प्रकार आहे. आता बघा आचारसंहितेचे दिवस आहे, याच्यामध्ये अनेक आश्वासने दिले जातात, अनेक शपथी घेतल्या जातात. शपथ त्या किती खऱ्या होतात हे आपल्याला माहीत नाही आता. पण संतांचं तसं नाही. संतांची आण ही खरी आहे, संतांची शपथ खरी आहे. संत म्हणतात देवा तुझी आण वाही नका बहु आवडसी जीवापासून या. का हो महाराज, तुम्हाला जीवापेक्षा तो जास्त आवडतो, मग संसारिकांनाच बाकीचा प्रपंच का आवडतो त्याचं कारण सांगतो. देवाला, संतांना देव आवडतो आणि जीवाला प्रपंच आवडतो त्याचं कारण आहे, ज्या जीवाला जिकडे सुख प्राप्त होतं तिकडे जाण्याचा तो प्रयत्न करतो, त्याचा जीवन सुखाच्याच मागे. काही जीवांना सुख परमार्थात प्राप्त झालं त्यांना संत म्हणावं, आणि काही जीवांना सुख प्रपंचात प्राप्त झालं त्यांना जीव म्हणावं. जीव आणि संतात हाच भेद आहे. ज्यांना परमार्थात सुख प्राप्त झालं अशी झालं त्यांना संत, आणि ज्यांना प्रपंचात सुख वाटतं प्राप्त होईल त्यांना काय म्हणतात, जीव. त्याला फक्त वाटतं प्राप्त होईल, वास्तविक प्रपंचामध्ये सुख नाहीच आहे, हे स्त्रीवार सत्य आहे. आचार्य प्रतिपादित करत असताना म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या जीवे ब्रह्मैर्व नापरहा. आचार्यांनी सांगितलेले ब्रह्म एकमात्र सत्य आहे, बाकी जगत म्हणजे प्रपंच. जगत काय आहे, मिथ्या. मिथ्या म्हणजे खोटा. मी ज्या वेळेला ऑप्शनलचा अभ्यास करतो मी तत्वज्ञानाचा, त्यावेळेला मला पाश्चात्य आणि भारतीय असे दोन तत्वज्ञान अभ्यासायला. भारतीय तत्वज्ञानामध्ये शंकराचार्यांचं, मध्वाचार्यांचं, निंबाळकाचार्यांचं तत्वज्ञान आहे. मग त्या शंकराचार्यांची ती श्लोक प्रसिद्ध आहे, हा ब्रह्म सत्य जगन मिथ्या. त्या ओवीवरती विवेचन मी पाहत असताना त्यांनी मिथ्या या शब्दाचा अर्थ खोटा घेतलेला आहे. मिथ्या म्हणजे काय, खोटा. आणि जगत नाम प्रपंच असा अर्थ आहे. प्रपंचाची व्याप्ती मर्यादित नाही, प्रपंच फार मोठा आहे. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हटले ना अवघाची संसार सुखाचा करी, कारण प्रपंच मोठा आहे. प्रपंचाची व्याप्ती फक्त नवरा बायको मुलं बाळ एवढीच नाही आहे, मग प्रपंच फार मोठा आहे. 14 भुवनांचं एक ब्रह्मांड, अशा अनंत ब्रह्मांडापासून बनणारं एक विश्व, आणि त्या विश्वाला काय म्हणतात, सगळ्या विश्वाला प्रपंच म्हणतात. 14 भुवनांचं एक ब्रह्मांड बनतं. महाराज वर्णन करतात ना अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक, ज्याच्या उदरामध्ये अनंत ब्रह्मांड आहे, म्हणजे अनंत ब्रह्मांडाची व्याप्ती आहे. आणि त्या अनंत ब्रह्मांडाला एकत्र केलं का विश्व बनतं, आणि त्या विश्वाला प्रपंच म्हणतात. ते पूर्ण विश्व प्रपंच संज्ञेत असतात. मग आचार्य म्हणतात हा पूर्ण विश्व, पूर्ण प्रपंचच खोटा आहे, असं आचार्यांचं प्रतिपादन आहे. मला वाटतं आपण प्रत्येकाने अनुभव घेतला असावा, आपल्याला प्रत्येकाला अनुभव असा हा प्रपंच खोटा आहे. हे मी सांगायची, संतांनी सांगायची गरज नाही. आपल्या प्रपंच जवळजवळ काहींचा 25 वर्षाचा, काहींचा 30 वर्षाचा असेल, काहींचा 40 वर्षाचा असेल. आपल्याला अनुभव कसा आला हे कोणी आता व्यतीत करणार नाही. ती व्याप्ती मोठ्या अशा प्रकारची व्याप्ती आहे. आणि मग त्या जीवाला इकडं सुख वाटतं, त्याला असं वाटतं इकडं सुख आहे, पण इकडं सुख अशा प्रकारचं नाही. कारण सुखाच्या संबंधाने इकडं 6 गोष्टी ज्याच्यामध्ये आहेत त्याला पूर्ण सुखी म्हटलंय. विदुरनीतीत तो श्लोक आलाय. अर्थागमो नित्यमरोगिताच प्रियाच भार्या प्रियवादिनीच वशस्य पुत्रार्थकारीच विद्या षडजीव लोकस्य सुखानि राजन. अर्थागमो, ज्याच्याकडे पैसा आहे तो सुखी, नुसता पैसा असून चालत नाही. मग नित्यम आरोगिताच, ज्याच्याकडे आरोग्य आहे तो सुखी, नुसतं आरोग्य असून चालत नाही. मग प्रियाच भार्या, प्रेम करणारी बायको असावी, नुसती प्रेम करणारी असून चालत नाही. मग प्रियवादिनीच, गोड बोलणारी असावी. अर्थात एकच करायची, 2 नाही करायच्या बरं का. प्रेमही तिनेच करावं, गोडही तिनेच बोलावं, अशी एकच. वशस्य पुत्र हा
आज्ञाकारी पुत्र असावा, अर्थकारीच विद्या, जी विद्या धनार्जन कमवून देते ना ती विद्या त्याच्याजवळ असावी. ह्या 6 गोष्टी ज्या वेळेला एकत्र येतात ना त्यावेळेला त्याला पूर्ण सुखी म्हणतात, त्याला पूर्ण सुखी म्हणतात. अशा 6 गोष्टी, विसंगती एवढी की ह्या 6 गोष्टी एकत्र येणंच शक्य नाही, एवढी विसंगती आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याचं आरोग्य चांगलं राहत नाही, ज्याच्याकडे आरोग्य आहे त्याच्याकडे पैसा राहत नाही, ज्याच्याकडे आरोग्य पैसा दोन्ही आहे त्याची बायकोच गोड बोलत नाही, ज्याची गोड बोलती ती प्रेम करत नाही, आणि ज्याची प्रेम करते ती, हे तुम्ही बोला मी कशाला बोल. बरं एवढे असून सुद्धा आज्ञाकारी पुत्र निघत नाही, एवढे असून धनार्जन कमवणारी विद्या असत नाही, या 6 गोष्टी एकत्र येत नाही म्हणून त्याला पूर्ण सुखी म्हणत नाही. अर्थात प्रपंच सुख आहे असं त्याला वाटतं, पण त्या प्रपंचामध्ये सुख अशा प्रकारचं नाही. आणि म्हणून संतांना हे पहिलेच माहित होतं प्रपंचात सुख नाही, म्हणून ते म्हणतात देवा आम्हाला सुख परमार्थात आहे म्हणून बहु आवडसी जीवापासून या, तुझ्यासारखं तुझ्यापेक्षा जीवापेक्षा जास्त आवडतो. अजून एक सांगतो मुद्दा, संतांना जसा देव जीवापेक्षा जास्त आवडतो ना तसे देवाला सुद्धा संत जीवापेक्षा जास्त आवडतात. तेही प्राणा परोते, आवडते मज निरुते, जे भक्त चरित्राचे प्रशंसिती, भक्तांचं चरित्र जे प्रशंस करणारे भक्त असतात ते देवाला प्राणापेक्षा जास्त आवडतात. ते का आवडतात? कारण त्यांना देव आवडतो. तो कसा? जीवापासून या, जीवापेक्षा जास्त आवडतो. सामान्यतः आपल्या जीवामध्ये 3 प्रकारचे वर्ग पडतात, तसे 4 पडतात, पण एक वर्ग भक्तांचा असतोय. त्या प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. मृत्यू तलावरती प्रत्येकाच्या आवडीचा विषय वेगळा आहे. म्हणजे तुम्ही पहिला वर्ग घ्या पामर, पामराची आवड वेगळी, विषयीची वेगळी, मुमुक्षाची वेगळी आणि भक्तांची वेगळी. पामराची वेगळी आवड. पामराची काय आवड? पामराला जे भोग देवाने दिले त्या भोगात तो रम्मान होत असतो, ही त्याची आवड आहे. भोग भोगणं ज्याची आवड त्याला पामर म्हणतात. त्याचं वर्णन करताना असं केलेलं आहे, जीव तोची देव, भोजन ते भक्ती आणि मरण ते मुक्ती पाखंड्याची. म्हणजे याचा असं आहे, हा वर्ग असा आहे, याची कधी अन्नदानाला वर्गणी नाही, कधी सप्त्यामध्ये वर्गणी नाही, कधी सप्ताह होऊन जातो हेही त्याला कळत नाही, मंडप कशाचा टाकला हेही त्याला माहीत नाही. त्याचं वर्णन करताना असं केलेलं आहे, त्याला भगवंताचं स्मरणही आवडत नाही, त्याला भगवंताचं चिंतनही आवडत नाही, त्याला देवही आवडत नाही. त्याचं वर्णन करताना असं केलंय. मग काय आवडतं तर महाराज वर्णन करतात, नाही ऐकिले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, धरिले लाज सांडिले हित, धरले लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संत, नावडे पुराण बैसले संत, केली बहुत परनिंदा, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, हे बहु परनिंदा, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकले गायले गीत, नाही ऐकिले गायले गीत, धरिली लाज सांडिले हित, नावडे पुराण बैसले संतन. काय करायला आवडतं याला माहितीये का? केली बहुत, याला परनिंदा करायचं, दुसऱ्याचं घरचं खायचं आणि दुसऱ्याचं धुणं धुवायचं, असं ज्याला आवडतं त्याला काय म्हणतात? पामर म्हणतात. पामराला काय? भोग भोगत असताना तो उत्कृष्ट निकृष्ट याचा विचारच करत नाही, फक्त भोगात रम्मान होत असतो. दुसरा प्रकार पडतो मुमुक्षाचा, त्याची आवड वेगळी आहे. मुमुक्षाची आवड सांगताना शास्त्र म्हणतात मोक्ष मिच्छती ती मुमुक्ष. हा ज्याला मोक्षाची आवड आहे त्याला काय म्हणतात? मुमुक्षु. ज्याला मोक्षाची तीव्र जिज्ञासा आहे, कारण संतांसमोर तो बसलेला आहे आणि संतांना नेहमी त्याचा एकच प्रश्न आहे, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करील नारायण, आईसे तुम्ही सांगा संतजन करा समाधान, काय मी उद्धार पावेल, मला मोक्ष कधी प्राप्त होईल हे सांगा. बघा रावणही त्याच वर्गात पडणार होतं. आपण खरं तर त्या दसऱ्याला एक पद्धत आहे, भला मोठा रावण करतात आणि त्या रावणामध्ये फटाकडे भरतात, आहे का नाही? इकडं आहे का नाही माहित नाही शहरात, पण आमच्याकडे चालतं. दसऱ्याला मोठा रावण बनवतो, त्या रावणामध्ये फटाके कोंबतात आणि धनुष्यबाण अशा लायकीच्या माणसाच्या हातात देतात का त्याच्यासारखं लायकवानच कोणी नाही. म्हणजे आमच्याकडे कोणाच्या हातात देतात हे आचारसंहिता संपल्यावर सांगेल तुम्हाला.
त्यांनी धनुष्यबाण मारायचा, तो रावणाला जाऊन लागला का ठॉय ठॉय आवाज होतो, तो रावण काय होतो. खरं तर त्यांनी देवाशी वैर केलं होतं ना, ते देव प्राप्ती करता केलं होतं. त्यांनी नारदाला विचारलं होतं, नारदा सांग मला देव कशाने प्राप्त होईल. नारद म्हटला, बाबा 16,000 वर्ष ज्यांनी तपश्चर्या केल्या त्याला लवकर देव प्राप्त झाला नाही, तुला काय देव प्राप्त होईल लवकर. म्हटले सांगा कशाने प्राप्त होईल. नारदाने सांगितलं देवाशी वैर कर तेव्हा प्राप्त होईल. म्हणजे त्याचे चांगलेपणाचे गुणधर्म घ्या. काय काय वेळेला लोक चांगलं घेत नाही, मग त्याचं वाईटच घेत चालतात. ते सीता चोरली वगैरे वगैरे, पण त्याचे काही चांगले गुणधर्म. भावार्थ रामायण वाचा, आपल्याला रावण कसा आहे तो कळेल. नाथ महाराजांचं ज्या वेळेला रावणाला विचारलं, रावणाला प्रश्न केला, म्हणले रावणा अरे आता भगवान रामचंद्र लक्ष्मण सगळे वानर सेना आता लंकेमध्ये आलेली आहे सेतू बांधून, आता तुझा समजा वध होणार आहे, कारण इंद्रजित गेला, कुंभकर्ण गेला, आता तुझ्याच माग आहे, तुझा वध होणार आहे. त्याच्यापेक्षा मी माझं एक ऐकलं असतं, ज्या वेळेला पंचवटीमध्ये शूर्पणखीची विटंबना झाली होती नाशिकमध्ये, त्यावेळेला तू खरदूषण मारीची राक्षस पाठवण्यापेक्षा स्वतः जायला पाहिजे होतं. तुझं स्वतः गेला असताना तिथं कोणी तुला पाहणारं नव्हतं. स्वतः रामचंद्राला तिथं त्यांच्याबरोबर तिथं सैन्यही नव्हतं, ना हनुमानाची भेट झालेली होती, ना सुग्रीवाचं सैन्य होतं, काही नव्हतं. 3 जण होती फक्त, राम लक्ष्मण आणि सीता, बस. मग तिथंच जाऊन त्या रामाला जर मारलं असतं ना, ही वेळ तुझ्यावर आली नसती. त्यावेळेला रावण हसायला लागला, म्हटले तुम्हाला कळतं मला कळत नाही का, मला अक्कल शिकू नका. 33 कोट देऊन बंदीशाळेत टाकले, नवग्रहाच्या पायऱ्या केल्या. त्याचं वर्णन करताना असं केलेलं आहे, आपलं जे कुलदैवत आहे ना खंडोबा त्याच्या घडी राक्षसांच्या दाढ्या करायचं काम करायचा. मैराळ देव कानडा करी राक्षसाच्या दाढा, मैराळ देव कानडा, त्याच्याकडं खंडोबा राक्षसांच्या दाढा करायचं. एवढा तो विद्वान होता, हुशार होता. देवाला त्यांनी कामाला लावले, याचा अर्थ तो काय सामान्य होता का. म्हटले तुम्हाला कळतं मला कळत नाही का, मला चांगलं माहिती आहे, पण मी एका गोष्टी करता केलो नाही का. नाथ महाराज भावार्थ रामायणात चांगलं लिहितात बरं का. नाथ महाराज म्हणतात, रावणाचं वर्णन करतात. रावण म्हणतो, पंचवटी सन्मुख जाता तरी मीच पावे सायुज्यता, परी सकळ कुळ उद्धारणार्थ सीता चोरून आलेली. मी जर पंचवटीत गेलो असतो ना, तर रामाने मला बाण मारून माझाच उद्धार झाला असता, पण तसं नव्हतं करायचं. मग सगळ्या राक्षसांचा उद्धार करायचा होता म्हणून सीता चोरून आणली. सगळ्या राक्षसांचा उद्धार करायचा होता, इतका चांगला होता रावण. त्या आनंद रामायणामध्ये कथा आलेली. मी आता कथा सांगून विस्ताराने वेळ घेत नाही, पण त्यामध्ये रावणाने रामेश्वरला भगवान रामचंद्राला आशीर्वाद दिलेला आहे, विजयी भव असा. आनंद रामायणातली ती कथा आहे. मी पूर्ण कथा नाही सांगत, आपला विषय लांबल. मुमुक्ष वर्गाला मोक्ष प्राप्त व्हावा असं वाटतं, आणि म्हणून रावणाला वाटायचं मोक्ष मिळावा, मोक्ष प्राप्त व्हावा असं रावणाला कायम वाटायचं. त्यांनी त्याकरता प्रयत्न केले. म्हणून मुमुक्ष वर्ग, मोक्षम इच्छिती, ज्याला मोक्षाची आवड त्याला मुमुक्ष म्हणतात. तिसरा प्रकार पडतो विषयी, याला स्वर्गाची आवड आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचं वर्णन करताना असं केलंय, म्हणती संसारी जन्मीजे यज्ञादी कर्म कीजे, मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहराज्ञा. संसारात आलोय ना, यज्ञ कर्म करायचं, मग स्वर्ग सुख भोगायचं, ही ज्याची आवड त्याला विषय म्हणतात. आणि चौथा प्रकार पडतो भक्त. भक्ताची वृत्ती निवृत्त झाल्यामुळं भक्तांना एकच आवडतं, काय, बहु आवडसी जेव्हा, बस, त्याच्याशिवाय आम्हाला दुसरं आवडत नाही. पण का हो महाराज, जे तुम्हाला आवडतंय, जो आवडीचा विषय तुमचा झालेला आहे, तो तुमचा देव नेमका आहे कसा. महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात, कानडे या विठोबा, कानडे या, 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 कानडे या विठोबा, कानडे या.
कानडिया विठोबा कानडिया कानडिया विठोबा कानडिया बव्वा वडसी जीवा पासोरिया बव्वा वडसी जीवा पासोरिया बव्वा वडसी जीवा कानडिया 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 महाराज म्हणतात तो आमचा देव कानडिया अशा प्रकारचा आहे. कानडिया काय अर्थ असेल कानडियाचा? का कोणत्या उद्देशाने कानडिया असं संबोधन वापरले? कारण ज्ञानेश्वर महाराजांचा अजून एक अभंग आहे. महाराज त्याच्यामध्ये हे देवाला कानडिया अशी उपमा देतात. कानडिया विठ्ठलू कर्नाटकू तेने मज लावे ये लावे धू. हो, कानडिया विठ्ठलू कर्नाटक अशा प्रकारचा आहे. मग कर्नाटकामध्ये पंढरपूर होता असा अर्थ घ्यावा का? अशा प्रकारचा अर्थ नाही. कारण पहिले पंढरपूर कर्नाटकातच होतं. म्हणून हम्पीच्या राजाने पांडुरंगाला चोरून तिकडं नेलं होतं. तुंगभद्रेच्या काठावरती हम्पी या ठिकाणी मंदिर आहे विठ्ठलाचं. तिथं त्या राजाने पंढरपूरचा पांडुरंग चोरून नेला. इकडं संतांना कसं तरी व्हायला लागलं. रोज दर्शनाला जायचं पण पांडुरंगाची मूर्ती समोर नव्हती. वारकरी संप्रदायामध्ये क्रांती झाली श्री भानुदास महाराजांची. आनागोंदीच्या राजाने ज्या पांडुरंगाला नेलं त्या नगरात राजे भानुदास महाराज गेले. त्या राजाकडून ती विस्ताराने कथा आहे ती मूर्ती मागून आणली आणि पुन्हा पंढरपुरामध्ये येऊन स्थापन केली. मग त्या उद्देशाने कानडिया संबोधन आहे का? तर तसं नाही. कानडिया हा शब्द कर्नाटकाशी संबंधित आहे खरा. कारण त्याचा अर्थ असा आहे, कर्नाटकातली जे माणसं असतात ना, कोण नाही ना कर्नाटकातली इथं? हां आहे का? नाही ना. कर्नाटकातली जे माणसं असतात ना ते त्यांचं वर्णन करताना असं केलंय, एक ओटी एक पोटी मलिन देखे सकळ सृष्टी. घोटात एक आणि पोटात एक असतात. कारण कर्नाटक या शब्दामध्येच काय आहे? नाटक हा शब्द आहे. बरोबर आहे ना? नाटक. आता मला सांगा, नाटक कधी खरं असतं का? हां बरं, नाटक आता पूर्वी नाटकं व्हायचे, आता नाही राहिले. पिक्चर खरे असतात का? बरं जाऊ दे. मालिका खऱ्या असतात का? हां यांच्या मालिकेमुळं गावाकडे कीर्तनाचे टाइम आता 7 ते 9 घ्यायला लागले. 9ची मालिका मिस नाही झाली पाहिजे म्हणून. मालिका कधी खऱ्या असतात का? हां खऱ्या नसतात ना. हे तर तुम्हाला चांगलं माहिती आहे खऱ्या नसतात, तरी पाहायचीच. 4 दिवस सासूचे करता करता 20 वर्ष मालिका चालवली त्यांनी. 4 दिवस सासूची 20 वर्ष. ती सासू तिला कधी अटॅकही नाही, कधी काहीच माहित नाही तिला 20 वर्षामध्ये. नाटक कधी खरं नसतं ना, तशी ही माणसं कधी खरी नसतात. आणि खरी नसतात म्हणून या माणसानं कपटी असं म्हणतात. आणि ज्ञानेश्वर महाराज इथं भगवान परमात्म्याला कपटीच म्हणतात. कानडे याचा अर्थ काय? कपटी. 2 अर्थ आहे त्याचे. एक कपटी अशा प्रकारचा अर्थ आहे आणि दुसरा अर्थ न कळणारा असा. 2 अर्थाने महाराज एवढा सुंदर पांडुरंग परमात्मा आहे, एवढा सुंदर देव आहे, त्याचं वर्णन करत असताना सगळे थकतात आणि तुम्ही त्याला कपटी म्हणतात. त्याचं वर्णन करतात भरभरून संतांनी वर्णन केले. सावळे रूपडे चोरटे चिताचे पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती रत्न केळ पाकती प्रभा. भरभरून वर्णन करतात, सुंदर म्हणतात आणि तुम्ही त्यालाच कपटी म्हणतात. खरं सांगतो, देवाचं कपट पाहायचं असेल तर आपण महाभारतात पहा. देवाचं कपट पाहायचं असेल तर भागवतात पहा. त्यांनी कपटाशिवाय काही केलंच नाही म्हणून त्याला कानडी अशी संज्ञा ज्ञानेश्वर महाराज देतात. बघा आपण त्या वालीला मारताना यांनी आडून बाण मारला, समोरून मारला नाही बरं का, आडून मारला. वालीच्या जेव्हा बाण घुसला ना छातीमध्ये तेव्हा वालीजवळ देव येतात. तो वाली हसतो, अरे देवा कपटानी मारलं मला. आणि कशा करता मारलं? तुझी सीता नेली म्हटली रावणाने आणि या सुग्रीवाची मदत घेतो. अरे या सुग्रीवाला मी जवळही माझ्या थांबत नाही, याची मदत घेतली आणि त्याला तू मला बोलला असतात ना माझी सीता पळवली, त्या रावणाला 1 मिनिटात मारून मी तुला सीता आणून दिली असती. कारण वालीनी 7 समुद्र काखेत घालून रावणाला 7 समुद्राचं पाणी पाजलेलं आहे. वालीनी काखेत दाबला होता रावण आणि 7 समुद्र फिरवला होता, 7 समुद्राचं पाणी त्याला पाजलं होतं. तुम्हाला बोलला असतं तर मी कपटीपणाने मला बाण मारला. कपटी अशी संज्ञा वालीनी त्या वेळेला दिली भगवान रामचंद्राला. यांनी कपट केलं.
बघा आपण त्या जरासंधाला तो मरत नव्हता, म्हणजे त्या जरासंधाशी हे भगवान कृष्ण, हा भगवान कृष्ण याच्याशी युद्ध करताना 17 वेळेला पळून आला. कोणाशी? जरासंधाशी युद्ध करताना. हाच भगवान कृष्ण अर्जुन आणि भीम ब्राह्मणाचं रूप घेऊन कुठं गेले? जरासंधाकडं. जरासंधाकडे गेले ब्राह्मणाचं रूप घेऊन, आणि त्या जरासंधाला जाऊन म्हणतात, जरासंधाला आनंद झाला ब्राह्मण आले. जरासंध म्हणतो मागं काय मागायचं तुम्हाला? ब्राह्मण आले माझ्याकडं. हे म्हटले हे दोघं मुके, हा कृष्ण म्हणतो हे दोघं मुके, हे तुला नंतर मागतील. यांनी मौन व्रत धारण केलेलं आहे संध्याकाळपर्यंत. असं संध्याकाळपर्यंत थांबला. त्या जरासंधाच्या डोक्यामध्ये थोडीशी कल्पना आली, म्हटली काहीतरी चुकीचं वाटू राहील. तो जरासंध विचारण्याकरता गेला, यांना खरं सांगा तुम्ही कोण आहे? म्हणले आम्ही ब्राह्मण आहे. ब्राह्मण चंदनाचं टिलक कधी लावत नाही, तुम्ही चंदन लावलंय, तुमच्या धष्टपुष्ट अंगकाठ्या, ब्राह्मण एवढा धष्टपुष्ट असत नाही. मग ब्राह्मण वरण भात खातो, त्याला काय? कोणी सांगा. त्यावेळेला त्यांनी खरी ओळख दिली. म्हटले तुम्ही ब्राह्मणाच्या रूपात आले, काय मागायचं मागा, निघा चला इथून. त्यावेळेला भगवान कृष्णांनी मल्लयुद्ध मागितलं. म्हटले तुझ्याशी मल्लयुद्ध पाहिजे. तो जरासंध हसायला लागला, अरे तू 17 वेळेला माझ्यासमोर, मी तुझी पाठ पाहिली, म्हटले तुझ्याशी काय युद्ध खेळतो? मग भीमाशी युद्ध खेळल. भीमाशी, त्या भीमाशी मल्लयुद्ध याचं लावलं. तो मरत नव्हता, त्याचे तुकडे केले तर ते जोडले जायचे. का जोडायचे माहिती आहे का? त्याने सूर्यमाळाचं औषध घेतलं होतं. सूर्यमाळ माहिती आहे का? इथं पालघरमध्ये औषध मिळतं ना, ते हाड जॉईन करायचं, त्याचं औषध घेतलं होतं. ते तुकडे जोडले जायचे, आणि ते तुकडे जोडले गेले का ते मरत नव्हता. इकडून यांनी कपट केलं. काय? यांनी काडी तोडली, एक इकडं एक तिकडं फेक असं सांगितलं. कपटाने जरासंधाला मारलं. बरेच कपट आहे बघा आपण त्याचे. भगवान कृष्णाने बऱ्याच प्रकारे कपट केलं. त्या सुभद्रेला बलरामाला दुर्योधनाला द्यायचं होतं, आणि ह्या भगवान कृष्णाला त्या सुभद्रेला अर्जुनाला द्यायचं होतं. द्यायचं होतं का नाही? अर्जुनाला द्यायचं होतं. बलरामाला दुर्योधनाला द्यावं वाटत होतं. यांनी त्या अर्जुनाला संन्यास घेण्याकरता लावलं. हा संन्यास घेतला आणि चोरून नेली माझी भगिनी, असं म्हणतात. यांनी चोरून नेली ती सुभद्रा, म्हणजे संन्याशी झाला. आणि सुभद्रेला काय केलं? पळून नेलं. तेव्हापासून संन्याशीवर पक्क लक्ष आहे लोकांचं. यांनी ते कपट केलं. असे अनंत प्रकारचे कपटे आपण बघा. जनाबाईंचा एक अभंग आहे, धुंद झाला तुझा दरबार, वैर्याशी दिली मोक्ष सिद्धी. तू वैर्याला मोक्ष सिद्ध दिली. जी तुला विष घालून मारण्याकरता आली, तिला तू मोक्ष प्राप्त करून दिला. तुवा सनकाधिकाचे निमाने, सायुज्यता सोरस दिदला पुतने. जरी ती विषाची स्तन पाने मारू आली, ती विषाची स्तन घेऊन मारण्याकरता आली होती कृष्णाला, तर तिला यांनी मोक्ष दिला, वैर्याला मोक्ष दिला. रावणाला काय केलं यांनी? रावणाला यांनी स्वतःचं स्वरूप देऊन मोक्ष प्राप्त केलं. कारण एक दिवस मंदोदरी रावणाला म्हटली, मला एक स्वप्न पडलं. म्हटले काय? नामदेव महाराजांचं प्रकरण आहे मोठं बरं का. नामदेव महाराजांचं वर्णन आहे, सुंदर वर्णन आहे. नामदेव महाराजांच्या प्रकरणात असं लिहिलंय, त्या मंदोदरीला एक दिवस स्वप्न पडलं. काय? मंदोदरी बोले रावणाप्रती, स्वप्न देखील म्या मध्यरात्री, नेनू मिळाले वानर किती क्षीरसागरू शिवसागरू बांधिला, दोघे धनुर्धर वीर वानर. मला एक स्वप्न पडलं. म्हटले स्वामी काय? आपल्या नगरामध्ये सेतू बांधून सगळी वानर सेरा, सगळे हनुमंत वगैरे वगैरे सगळे येत आहे. त्याच्यात 2 धनुर्धर आहे, भगवान राम आणि लक्ष्मणासारखे. मग काय? अहो म्हटले आता येतील आणि तुम्हाला मारणार, अशा प्रकारचं स्वप्न पडलं. खरा तुमचा भाऊ हुशार निघाला, तो शहाणा निघाला. म्हटले तो रामाला शरण गेला, त्याने अधर्म ओळखला, त्याला माहिती आहे आपला अहित कशामध्ये, आणि म्हणून रामाने त्याचा राज्याभिषेक करून टाकला, त्याला लंका देऊन टाकली. आणि तुम्ही खरं मूर्ख निघाले, तुमचा भाऊ शहाणा निघाला. नामदेव महाराजांचं वर्णन आहे बरं का. रावण म्हणतो मनसी विभीषण शहाणा, परी तो महामूर्ख जाना. त्याच्यासारखा महामूर्ख कोणीच नाही म्हटले. मंदोदरी हसायला लागली. काय तू मूर्ख आहे? म्हटले मूर्ख आहे. काय मूर्ख आहे? मंदोदरीने सांगितलं, रावणाने सांगितलं, अगं तो रामाला शरण गेला, पण रामाला शरण तो लंकेसाठी गेला, आणि मी देवाशी वैर करतोय, पण देवाशी वैर मी मोक्षासाठी करतोय. म्हणजे यांनी वैर्याला मोक्ष दिला, वैर्याशी दिली मोक्ष सिद्धी. पुण्यवंत पाताळ लोकी गेला नेला, पुण्यवंत पाताळ लोकी नेला. याने पुण्यवंताला, जो बळी सारखा होता, त्याची चुकी एवढीच होती का तो राक्षस कुळात जन्माला आला. म्हणजे भक्त प्रल्हादाचा तो नातू होता.
हिरण्यकश्यपूच्या वंशात जन्माला आल्यामुळं त्याला काय म्हटलं, राक्षस कुळ लागलं त्याच्या पुढं. त्याच्यासारखं दान कोणीच दिलं नाही. दानाचं सत्व पाहण्याकरता भगवंतानी वामनाचं रूप धारण घेतलं आणि छोट्या बटूक रूपात आले. इथे प्रश्न आहे बरं का, मोठं ब्राह्मणाचं रूप काय घेतलं नाही, बटूक रूपच घेतला का? देवाला भामटेपणा करायचा होता. भामटेपणा करण्याकरता त्यांनी छोटं रूप घेतलं. म्हणून छोटी बुट्टी माणसं भामटी असतात, हे लक्षात ठेवा. हे तेव्हापासून आहे बरं का, बटूक रूप घेतलं. आणि म्हणून त्यांनी बटूक रूप घेतलं, त्रिपाद भूमी मागितली. शुक्राचार्यांनी वेळोवेळी सांगितलं, म्हटले हा तुझी संपत्ती नेण्याकरता आलाय, तुला लुटण्याकरता आलाय, सावध होय. पण नाही, यांनी त्रिपाद भूमी दिली. शेवट त्याला पाताळामध्ये घातलं. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, पाताळात घातलं. यांनी कपटच केलं आणि म्हणून त्याला उपमा दिली, कानडिया, कपटी अशी उपमा दिली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो कपटी आहे. म्हणजे काय, कानडी आहे, कपटी आहे. अजून एक अर्थ आहे, तो न कळणार आहे, तो कोणाला कळत नाही. हो, असं वर्णन करत असताना असं केलंय, भजन करा विठ्ठल 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 विठ्ठल. महाराज वर्णन करतात, वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, 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 वेदासी कानडा श्रुतीसी कानडा. विठ्ठल उघडा पंढरीये, विठ्ठल उघडा पंढरीये, आ विठ्ठल उघडा पंढरी, रूप बरवे नाम बरवे, नाम बरवे रूप बरवे, उघडा पंढरी, विठ्ठल उघडा पंढरी, हा विठ्ठल उघडा पंढरी, नाम बरवे रूप बरवे, नाम बरवे रूप बरवे, वेदासी कानडा श्रुतीसी कानडा, वेदासी कानडा, वेदालाही कळला नाही. वेद जाणू गेला पुढे मौनावला, हे गुह्य तुझला प्राप्त कैसे. वेद जाणण्याकरता गेला तो मौन झाला का? भगवान परमात्म्याचं स्वरूप अवर्णनीय अशा प्रकारचं आहे. पुष्पदंत थकला, तो म्हणतो असते गेरी समस्या कंचनम सिंधू पात्रे, सुरतरु वर्षाका लेखनी पत्र मुर्वी, लिखित यदि गृहीत्वाम शारदाम सार्वकालम, तदतवपि गुणानामीश पारम न याती. महाराज वर्णन करतात ना, त्याच्या काय काय वर्णन करावा. त्याच्या खोड्यांमध्ये सुद्धा आयुष्य संपून जाईल, इतक्या खोड्या त्यांनी गोकुळामध्ये केल्या, त्याच्या खोड्याचंही वर्णन होत नाही. हो, तुझ्या खोड्या सांगू किती, महीपत्र सिंधू आटे. तुझ्या खोड्या काय सांगाव्या, तुझ्या रूपाचं वर्णन काय करावं. एकीकडे तुला सुंदर म्हणतात, पण तुझ्यासारखा काळाही दुसरा कोणी नाही. नीलांबुज श्यामल कोमलांगम, सीतापतिमित वाम भागम, पानु महा सायक चारु चापम, नमामि रामम रघुवंशनाथम. एकीकडे तुला क्रोधाने पेटलेला म्हणतात आणि एकीकडे तुझंच वर्णन करतात, शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. काय वर्णन करावं देवाचं, ते वेदाला सुद्धा कळलं नाही. शेषाने प्रयत्न केला, पण काय, जिव्हा चिरुनी पंगू झाला, त्याची जिव्हा चिरली गेली. सापाला दोन जिव्हा असतात का, भगवान परमात्म्याचं वर्णन करण्याकरता गेला, पण त्याची जिभेला चीर गेली, दोन जिभा झाल्या, दोन जिभा. त्या शेषाला सुद्धा त्याचं वर्णन जमत नाही. जवळ असणाऱ्या लक्ष्मीनाला सुद्धा त्याचं वर्णन कधी जमलं नाही. त्याचं यथार्थ वर्णन संतांशिवाय कोणालाच जमलं नाही. विठ्ठल विठ्ठल हा कपटी आहे, हा अकळ न कळणार आहे, कोणाला कळत नाही, न कळणार आहे. हा कपटी आहे. असा कानडिया असून सुद्धा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, बहु आवडसी जीवापासून या. तू कपटी जरी असला, न कळणारा जरी असला, तरी देवा तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो. पण का हो महाराज,
तो तुम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो हे खरं, पण कोण आवडतं नेमकं कोण? कारण देवतेचे अनेक प्रकार आहे बघा. आपण आपल्या हिंदू धर्मामध्ये देवतेला कमतरता नाही, अनेक प्रकारचे देव आहे. हेंदरी, शेंदरी, दैवते. महाराज तर म्हणतात कोण पूजी भूती खेते, कोण पुजतं त्याला. अनंत प्रकारचे देव निर्माण झाले. लोक खऱ्या देवाला विसरले आणि खोट्याच्या मागे लागले. सांडूनिया श्रीकृष्ण चरण, इंद्रादी देवांचे करिता भजन, ते देवची मृत्यूग्रस्त पूर्णमा भजे त्यांचे मरण कोणवारी. ही गतानुगतिक पद्धत आहे बघा. गावाकडे एखाद्या विहिरीच्या कडेला एखादा दगड ठेवतात, त्याला शेंदूर फासतात आणि देव निर्माण करतात. खापर पंजोबांनी निर्माण केलेला देव आता पोरापर्यंत आला, पोराचा नातवापर्यंत आला. नातूही विचार केला नाही हा देव नेमका कोणता आहे, कोणालाच माहिती. विचारलं का देव आहे महाराज, तो राहू द्या त्याला आम्हाला टाकायचं नाही. कोणता देव हे माहित नाही. गतानुगतिक त्याला काही अर्थ नाही महाराज. त्यांनी केलं म्हणून मी केलं, त्यांनी केलं म्हणून मी केलं, हे गतानुगतिक चालत आलेलं आहे. काही परंपरा अशा असतात ज्यांना काही अर्थ नसतो. काही परंपरेला काय अर्थ, हे गतानुगतिक चालत असतो. प्रसंग आठवला सांगतो ऐका. काय झालं, एक जावई सासूरवाडीला गेला. सासूरवाडीला गेल्यानंतर घरातले सगळे जावई बापाला म्हटले तुम्ही बसा. जेवू घातलं त्याला, पाणी दिलं, बसा. आम्ही काय करतो शेतात जाऊन येतो, तोपर्यंत तुम्ही काय करा, आराम करा. त्याला आराम करण्याकरता लावलं. मागून नेमके ते गेल्यानंतर एक तार आली. तार म्हणजे पूर्वी पोस्टनी यायची ना तार. आता हा जावई एकटाच घरी. हा जावई अशिक्षित होता, याला वाचता येत नव्हतं, लिहिताही येत नव्हतं. आता त्याला वाटलं तार आली. तार आल्यानंतर त्यांनी पाहिली रडायला लागलं. कारण पूर्वी तार केव्हा यायची माहिती आहे का, कोणीतरी गेल्याच त्याच्यामध्ये लिहिलेलं असायचं. अशा आपत्काल स्थितीतच तार यायची. मग याला असं वाटलं आपलं बऱ्यापैकी कोणीतरी, हा रडायला लागला. घरातले त्या आवाजाने घरातले गोळा शेतातून पटापट आले. काय झालं, जावई बापू तारेकडे पाहून रडतात म्हटले. त्यांनी काही विचारलं नाही याला नेमकं काय झालं, वाचलंय नाही पत्र. फक्त जावई बापू तारेकडे पाहून रडतात म्हणून यांनी रडायला सुरुवात केली. घरात रडारड. आता घरात रडारड चालू झाले. ही ऐकलं बाहेरच्या माणसांनी. बाहेरचे लोक आले, त्यांनी पाहिलं घरातले सगळे जोर जोरात रडताय. म्हटले जावई रडतोय, नक्कीच यांच्या घरामध्ये काहीतरी कोणाचं तरी. ते रडायला लागले. त्यांनी काढल्या बाबा टोप्या, मांजरपाट कापडही विकत घेतलं. त्यांनी मडके आणले, तिरडी बांधायला सुरुवात केली, पाणी तापवायला सुरुवात केली. काही विचारलं नाही, सगळं गाव दुःखात. पण त्या गावामध्ये एक जरा हुशार माणूस होता वारकरी संप्रदायातला. आपली वारकरी माणसं शहानिशा करतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे मज कळते चाचणी, आम्ही सत्य असत्य सगळं ओळखतो, काहीतरी विचारावं. म्हणून तो माणूस त्या गावातल्या लोकांना विचारायला लागला, झालं काय? म्हटलं आम्हाला काय माहित नाही, घरात रडता म्हणून आम्ही रडतो म्हटलं. घरातल्या माणसांना विचारलं, का नेमकं झालं काय? आम्हाला नाही माहिती म्हटले. आमचे जावई बापू रडतात म्हणून आम्ही रडतो म्हटले. जावई जवळ जाऊन विचारलं. जावई बापू पाठवून हात फिरला. अहो काय झालं? काय नाही, पत्र वाचता येत नाही म्हणून रडतो म्हटले. या परंपरे ही गतानुगतिक चालत आलंय. त्यांनी केलं म्हणून मी करायचं, त्यांनी केलं म्हणून मी करायचं. पण ह्या देवांना कोणत्याही प्रकारचा अर्थ नाही. असे अनेक देव. तुकाराम महाराजांची तर देवतेंवर टीका आहे. ऐका, तुकाराम महाराज म्हणतात, गणोबा विक्राळ लाडू मोदकाचा काळ. गणपतीवर सुद्धा टीका करतात, पण तो त्यांचा अधिकार होता बरं का. कारण ते ब्रह्मपदाला होते. तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकाशी. आपण गणपतीला नाव नाही ठेवू शकत. आपल्यासाठी गणपती आराध्य दैवत आहे. पण ते तुकाराम महाराजांनी का टीका केली? त्यांची भक्ती तेवढी होती. कारण त्यांनी स्पष्ट सांगितलं, जो या देवांचाही देव बळीया माझा पंढरीराव. त्यांनी बरीच टीका केली बघा. देवीवर सुद्धा तुकाराम महाराजांची टीका आहे. रंडी चंडी शक्ती मध्य मास भक्षिती. अजून खंडोबावर टीका आहे. खंडोबा बहिरोबा रोटी तुटीसाठीचे देव. ते रोटी तुटीसाठीचे देव आहे खंडोबा बहिरोबा, अशी टीका आहे महाराजांची. आणि म्हणून अनेक प्रकारचे देव आहे. मग कोणते देव नेमके, कोणत्या देव तुम्हाला जीवापासून जास्त आवडतो? तर महाराज त्याचं वर्णन अभंगाच्या शेवटच्या चरणात करतात. बाप रखुमा देवर विठ्ठलुराया, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलुराया, बाप रखुमा देवर विठ्ठलुराया, बाप रखुमा देवर विठ्ठलुराया, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलुराया, बाप रखुमा देवी वरू विठ्ठलुराया. कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया बडसे
जीवापासूनी या बहु आवडती जीवापासूनी बहु आवडती बहु आवडती जीवापासूनिया बहु आवडती जीवापासूनिया पासूनिया बहु आवडती जीवापासूनिया बहु आवडती जीवापासूनी जीवापासूनिया बहु आवडती जीवापासूनिया बहु आवडती जीवापासूनिया बहु आवडती जीवापासूनिया बहु आवडती जीवापासूनिया बहु आवडसी जीवा पाजुनिया जीवा पासोनिया बहु आवडती जीवापासूनिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा कानडिया देवी वरु विठ्ठलराया बहु आवडती जीवा पासोनिया कानडिया विठोबा कानडिया विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई तुझी आणवाही नगा देवराया बहु आवडसी जीवापासूनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासूनिया बाप रखुमा देवीवरू विठ्ठलुराया बहु आवडसी जीवापासूनिया कानडिया विठोबा कानडिया बहु आवडसी जीवापासूनिया. ज्ञानेश्वर महाराज आपल्या आवडीचा भाव प्रतिपादित करतात. आम्हाला देवा तू जीवापेक्षा जास्त आवडतो. कोणता देव? विठ्ठलुराया. विठ्ठलुराया आणि सुरुवातीच्या शब्दात देवराया ह्या दोन शब्दांनी त्यांनी अनन्य भाव सांगितलेला आहे. अनन्यता म्हणजे काय? एकनिष्ठ अशा प्रकारचा भाव. एकनिष्ठने आम्हाला तोच देव आवडतो, इतर देव आम्हाला आवडत नाही. अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. अनिकाची स्तुती आम्हा ब्रह्महत्या. आम्हाला ब्रह्महत्येचं पाप लागेल आम्ही जर अनिकाची स्तुती केली तर. आणि म्हणून त्या देवाशिवाय आम्ही इतरांची देव. कारण अनन्यता कशाला म्हणतात? एकनिष्ठ भाव असतात. मी प्रसंग सांगतो थोडक्यामध्ये. गोकुळाच्या अवतीभोवती काही प्रदक्षिणा असतात. 4 पंचक्रोशीची 24 गावांची अशा 2-3 प्रदक्षिणा आहेत. काही साधू आणि त्याचा शिष्य समूह त्या प्रदक्षिणे करता निघाले. त्यांचा मुक्काम यमुनेच्या नदीच्या तिथे गोकुळाजवळच त्यांचा मुक्काम पडला. त्यांनी मंडप दिला. तो साधू ज्या ठिकाणी मुक्काम त्या ठिकाणी प्रवचन सत्संग करायचा.
त्यावेळेला नेमकं असं झालं, गोकुळातला एक नागरिक मथुरेला दही दूध विकण्याकरता गेला. त्यांनी दही दूध विकलं आणि एक दही दुधातून आलेल्या पैशातून त्यांनी धान्य विकत घेतलं. त्या धान्याची गोणी आपल्या डोक्यावरती ठेवली. ती गोणी घेऊन तो गोकुळाकडे चालला. तेवढ्यात तो सत्संग त्याला दिसला. त्याला असं वाटलं घरी जाऊन काय करायचं, पोळ्याच भाजायच्या ना, त्याच्यापेक्षा भगवान कृष्णाचं नाव घेऊ. म्हणजे त्यावेळेला माणसं पोळ्या भाजत होते बरं का, आत्ताच भाजतात असं नाही आहे. भगवान कृष्णाचं आपण काहीतरी ऐकू, भगवान कृष्णाचा सत्संग ऐकायला भेटेल. तो तिथे गेला. साधू सिंहासनावर बसलेला, बाकीचे शिष्य सगळे खाली बसलेले, साधूचा सत्संग चालू. सगळे शिष्य एकाग्र होऊन ऐकतात. त्याला असं वाटलं आपण ऐकावं, पण आता बसावं कुठं, कारण असा नियम आहे जेवण करत असताना आणि श्रवण करत असताना आसन असल्याशिवाय बसू नये. आपल्याकडे आसन नाही, मग काय करायचं. तो असा साधूच्या जवळ आला. त्याने आपली धान्याची गोणी खाली टाकली आणि त्याच्यावरती बसला. पण गंमत अशी झाली, त्याचं आसन गेलं साधूच्या वरती. आता हा राग आला शिष्यांना जे बसलेले होते खाली. म्हणजे त्या बाबाचं ब्रह्मज्ञानाच्या गप्पा ऐकून आमचे डोके पिकले, तरी आम्ही बसून ऐकू राहिलो म्हटले. आणि हा खुशाल त्या साधूच्या वरती, आमच्या गुरुजींच्या वरती जाऊन बसला. आता जसा त्यांना राग आला ना, तसा तो राग त्या साधूलाही आला. त्याला असं वाटलं आपल्यापेक्षा उंच आसन टाकून बसला. त्या साधूला वाटलं असाच अनपढ दिसतो, अशिक्षित दिसतो, म्हणून त्याला असं वाटलं एखादे शब्द फेक करून याला थोडंसं बोलू. म्हणून विचारलं कोण रे तू, कोण रे तू. म्हटल्यानंतर त्या गोकुळातल्या नागरिकाला आला राग. म्हटले माझ्याच गावात येऊन मलाच विचारतो कोण रे तू. तो गोकुळातला नागरिक जरा नंगट होता. नंगे को खुडा धरताय असं म्हणतात ना, नंगट. तो साधूला म्हणतो तू कोण ते सांग. साधूला वाटलं हा फारच नंगट दिसतोय आणि फारच अशिक्षित अडाणी दिसतो. साधू म्हटला अरे बाबा मी अनन्य आहे म्हटले, आता सांग तू कोण आहे. असं बोलल्यानंतर तो म्हटला तुम्ही अनन्य तर मी फनन्य म्हटले. काय बोलला. आता अनन्य शब्दाचे अर्थ आहेत बरं का, पण फनन्य या शब्दाला काहीच अर्थ नाही. तो साधू म्हटला माझं जीवन वाचण्यात गेलं, मी अजूनपर्यंत फनन्य शब्दाचा अर्थच पाहिला नाही. अरे म्हटले फनन्य म्हणजे काय. तो म्हटले तुम्ही सांगा पहिले अनन्य म्हणजे काय. अरे बाबा अनन्य म्हणजे मी भगवान कृष्ण सोडून इंद्र चंद्र वायू सोम अग्नी या कोणत्याच देवाचं उपासना करत नाही म्हटले, म्हणून मी अनन्य एकनिष्ठ. आता तू सांग फनन्य म्हणजे काय. तो म्हटला तुम्हाला भगवान कृष्ण सोडून इतर देवतेची नावं तरी माहिती, मला तेवढी माहीत नाही म्हटलं, म्हणून मी फनन्य. याचा अर्थ काय. अनन्य या शब्दाचा अर्थ एकाच देवतेची एकनिष्ठ भावाने भक्ती करावी, एकच देव करावा, ते एक देवाला आपलं जीवन समर्पित करावे, याला अनन्य म्हणतात. म्हणून विठ्ठलुराया आणि देवराया या शब्दात अनन्यता आहे. देवराया म्हणजे जो देवांचा राजा आहे असा देवराया, आणि विठ्ठलुराया ज्याची उपासना ते करतात तो देव, त्या प्रतीचा अनन्य भाव. कारण संतांनी 4 प्रकारे अनन्यता समजावली आहे लोकांना. 4 प्रकारची अनन्यता आहे. पहिली अनन्यता रूपाची, दुसरी अनन्यता नामाची, तिसरी अनन्यता देवतेची आणि चौथी अनन्यता तीर्थांची. रूपाची अनन्यता म्हणजे त्याचं रूप सोडून इतर देवतेचे रूप आम्ही पाहणार नाही, बस त्याचंच एक प्रकारचं रूप आम्ही पाहू. दुसरी अनन्यता नामाची, भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव सोडून इतर देवतेचं नाव आम्ही घेणार नाही. तिसरी अनन्यता देवतेची, भगवान पांडुरंग सोडून इतर देवतेकडे आम्ही जाणार नाही. आणि चौथी अनन्यता तीर्थाची, पंढरपूर आणि चंद्रभागा तीर्थ सोडून इतर तीर्थांकडे आम्ही जाणार नाही. मला वाटतं साधूंनी संतांनी इतर तीर्थ पाहिलेली नसावी का. पंढरपुराची अनन्यता सांगतात म्हणजे इतर तीर्थ बहुतेक पाहिलेली नसावी. एखाद्या माणसाला एखादी गोष्ट केव्हा आवडती माहिती आहे का, जेव्हा तिच्या तुलनेची चांगली गोष्ट त्याला माहीत नसते. बघा ज्या वेळेला आमच्या खेडेगावामध्ये पूर्वी एक 8-10 वर्षापूर्वी लग्न व्हायची ना, तर बुंदी असायची जेवायला, बुंदी असायची. गुलाबजाम कोणाला माहीतच नव्हता तिकडे पंक्तीमध्ये, आता आले सगळीकडे गुलाबजाम. मग ते शहरातले लोक यायचे, ते आमच्या पंक्तीत खेडेगावात लग्नातल्या बसायचे, बुंदी खायचे. बुंदी ते म्हणायचे काय रे काय आलो का बुंदी, काय आलो का बुंदी. अरे आमच्या शहरात या गुलाबजामच्या पंक्ती असतात. आता यांनी गुलाबजामच कधी खायलेलं नाही आमच्याकडच्या माणसांनी बरं का पहिले. आणि मग तो जायचा एकदा शहरात गेला, त्या पंक्तीत बसला, गुलाबजाम खाल्ला, त्याला इतका आवडला, त्याला असं वाटलं आपण इतर दिवस बुंदी खात होतो ना त्याच्यापेक्षा गुलाबजाम चांगला आहे. कधी कळाला, जेव्हा खाल्ला तेव्हा कळाला. कदाचित तुकाराम महाराजांना इतर तीर्थ चांगली वाटत नाही, पंढरपूरच वाटतं, याचा अर्थ त्यांनी पाहिलेली नसावी. पण त्यांचंच वर्णन आहे, वाराणसी गया पाहिली द्वारका, परीन हे तुका पंढरीच. किंवा महाराज म्हणतात ना, उदंड पाहिले उदंड ऐकिले
पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड वर्णिले क्षेत्र महिमे उदंड क्षेत्र महिमे ऐसी चंद्रभागा ऐसा भीमाती ऐसा विटेवर देव कोठे ऐसा विटेवर देव कोठे हो ऐसी चंद्रभागा ऐसा भीमाती ऐसा विटेवर देव कोठे हो ऐसा विटेवर देव कोठे उदंड पाहिले बाबा उदंड ऐकले उदंड वर्णिले क्षेत्र महिमे पण ऐसी चंद्रभागा ऐसा भीमातीर ऐसा विटेवर देव कोठे असा देव जगाच्या पाठीवर कुठंच नाही कारण त्याचं वर्णन स्कंद पुराणात आलेलं आहे स्कंद पुराणामध्ये अशी कथा आहे ज्या वेळेला सगळे साधू समूह भगवान शंकराकडे जातात आणि शंकराला म्हणतात भगवंता सांगा या जगावरती एवढे तीर्थ आहे पण सगळ्यात पवित्र तीर्थ कोणतं त्यावेळेला भगवान शंकरांनी वर्णन केले नामदेव महाराज आपल्या गाथेत लिहिता महाराज म्हणतात आईसे शंकर सांगे ऋषी जवळी सकलही तीर्थे माध्यान्न काळी येता पुंडलिका जवळी करती आंघोळी वंदिती चरण आईसे शंकर सांगे ऋषी जवळी सगळे भारतातले तीर्थ जगातले तीर्थ काय करतात माहितीये का रोज बर का 12 वाजता माध्यान्न काळी कुठे येतात सगळे तीर्थ कुठे येतात रोज येता पुंडलिका जवळी पंढरपूरला येतात काय करतात करती आंघोळी आणि वंदिती त्याचं चरण म्हणतात देवाचं आंघोळ करतात आता ते जर सगळे तीर्थ रोज इकडे येतात तर आम्ही कशाला तिकडे जाऊ आम्हाला काय गरज आहे आणि म्हणून ही तीर्थाची अनन्यता पंढरपूर सोडून इतर तीर्थ आम्हाला नको देवतेची अनन्यता त्याचं रूप सोडून त्याचं नाम सोडून आम्हाला इतर काहीही आवडत नाही आणि अशा प्रकारे भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताचं वर्णन करताना म्हटले विठ्ठलुराया भक्त तूच असं वर्णन नाहीये बहु आवडशी म्हसोबा राया असं नाहीये मग बहु आवडशी विठ्ठल राया असं वर्णन आहे किंवा बहु आवडशी बिरोबा राया असंही नाहीये विठ्ठलुराया तू आम्हाला जीवापेक्षा जास्त आवडतो हा अनन्य भाव प्रस्तुत अभंगात ज्ञानेश्वर महाराज प्रतिपादित करतात ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकार यथामते यथा अवकाश बुद्धीला पटेल असा भावार्थ सांगण्याचा अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला मी काय फार ज्ञानी नाहीये म्हणून मी अभंग सोडवू शकेल पण त्याच्या अवतीभोवती फिरण्याचा प्रयत्न केला ज्ञानेश्वर महाराजांनी प्रस्तुत अभंगात देवतेप्रतीचा विठ्ठलुराया प्रतीचा अनन्य भाव प्रतिपादित केला आणि तो अनन्य भाव आपल्याला समजावून सांगितलं म्हणून आपण इष्टदेवतेची भक्ती करत असताना एकाच देवतेची उपासना निश्चित अशा अनन्य भावे करावी तर सगळ्या देवताच्या मागं लागू नये एकाच देवतेची उपासना व्हावी आणि म्हणून महाराज वर्णन करतात बहु आवडसी जीवापासून या तो आम्हाला जीवापेक्षा जास्त अशा प्रकारचा विठोबा आवडतो आणि म्हणून प्रस्तुत अभंगात ज्ञानेश्वर महाराजांनी हा भाव प्रतिपादित केला आनंद वाटला इथं येऊन सगळ्या तुम्हा सज्जनांचं दर्शन झालं सगळ्यांचं मला नाव माहीत नाही पुन्हा एकदा क्षमा मागतो होईल पुढं ओळख आपली तुमची क्षमा मागतो सगळ्यांच्या चरणावरती विनम्र नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम दे विठ्ठल जय जय